नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 28 ऑक्टोबर 2024. हे माझं तुरीचं क्षेत्र आहे. तूर काढली गेली, मार्केटला विकली गेली तुरीच्या शेंगा. तर राहिलेला हा भाग म्हणजे तुरीचं आता ते मला तोडून बाहेर काढण्यात मजुरांची जास्त टंचाई भासते. त्याच्यामुळे मी डायरेक्ट या तुरीला डायरेक्ट रोटावेटर मारणार आहे आणि रोटावेटर मारून क्षेत्र कांद्यांसाठी मी तयार करतो आहे. हा प्रयोग मी मागच्या वर्षी पण केला होता. शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी किंवा मग नवीन माहिती म्हणजे कोण काय प्रयोग करतं, म्हणजे माझा हा प्रयोग आहे स्वतःचा. त्याच्यामुळे माहिती होण्यासाठी, माहितीच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवतो. अशा प्रकारे तोर वाढलेली साधारण 7 ते 8 फूट उंचीची तोर म्हणजे वाढली गेली. तुरीचा बुंदा आपण तुम्ही पाहू शकता, बरेच जाड प्रमाणात झाले. महिंद्रा एवो ट्रॅक्टर आहे 575. त्याला आपण लो फर्स्टमध्ये रोटावेटर मारणार आहे. आणि आपलं रोटर आहे, आपलं रोटावेटर शक्तिमानचं रेग्युलर सिरीज आहे 36 पाटी. तर तुम्हाला मी हा रोटावेटर मारताना व्हिडिओ बनवून दाखवतो. रेग्युलर सिरीज आहे. लो फास्ट. ₹1500 आहे मित्रांनो. मित्रांनो, पात्याची साईज तुम्ही पाहून घ्या. आत्ताच पाते बदलले आहेत मी, बघू शकता तुम्ही. 540 RPM चालणार आहे ट्रॅक्टर. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा असा आहे की बरेच शेतकरी ही असं ते तूर तोडून झाल्यानंतर तुरीचे झाड तोडतात आणि बाहेर काढून त्याला पेटून देतात. तर माझं म्हणणं आहे, पेटून उलट असं रोटावेटर मारून सेंद्रिय कर्ब वाढू शकतं त्याचं. कारण एवढं चांगलं म्हणजे आपल्या देवाने सेंद्रिय कर्बाचं एक नैसर्गिक संसाधन आहे. त्याच्यामुळे शक्यतो हे तोडून बाहेर फेकण्यापेक्षा याला असं रोटावेटर मारून तुम्ही तयार करू शकता. थोडी मेहनत जास्त होते. हे बघा, बारीक तुकडे झाले. याला 2 वेळा रोटावेटर येणार आहे आणि तिसऱ्यांदा पलटी येणार आहे. त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे याचे औषध सापडणार नाही. तुरीचे चांगल्या प्रकारे मशागत होऊन जाते याच्याने. तुम्ही पण बिंदास रोटर मारू शकता आपल्याबरोबर.
कारण मी 2 वर्षापासून असं म्हणजे मागच्या वर्षी केला होता, त्याच्या म्हणजे 2 वर्षापूर्वी पण प्रयोग केला होता मी. हे बघा तुरीचे बघू शकता, जाड बुंदा राहून कुठलीही अडचण येत नाही. फक्त त्याला ट्रॅक्टर योग्य पाहिजे आणि रोटावेटरची साईज पण योग्य पाहिजे, तेवढं एक महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती योग्य वाटली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तुमच्या काही शंका असतील तेही सांगा. थँक्यू.